नक्कीच आफ्टर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा ते म्हटले होते की आमच्या टीमनं आधी चांगला परफॉर्मन्स दिला नव्हता, परंतु त्या वर्षभरात त्या टीमने असा काही परफॉर्मन्स दिला होता की प्रत्येक सपोर्टरला आनंद झाला होता आणि अशाच प्रकारचा खेळ दाखवायला पुन्हा एकदा सज्ज झालाय NMIचा संघ. दरम्यान कळंबोली वॉरियर्स वर्सेस NMI. कळंबोली वॉरियर्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॉलिंग मार्कवर सुरेश सज्ज. दरम्यान पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर पहिली धाव आली आहे. सर पहिली धाव धावफलकावरती लगावली जाते पहिल्या चेंडूवरती. कृष्णा या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये आहे आणि कृष्णा खडके यांचा झेल सुटलाय. चेंडू गॅपमधनं ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. चेंडू थांबलाय तोपर्यंत दुसरी धाव आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कृष्णा खडके आहेत. रनआउटची सुद्धा यावेळेला आहे संधी. पंचांकडे केली गेली अपील आणि पंच मात्र प्रिटी शुअर फॉर द नॉट आउट. 3 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता 4 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. चार धावा धावफलकावरती झाल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती येताना पाहायला मिळतात आपल्याला राजन. आखूट टप्प्याचा बॉल. यावेळेला चेंडूला डिस्टन्स मिळालाय का? हो, 1 बाउन्स. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 6 धावा. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. पॉवर प्लेचा फायदा कशा प्रकारे उचलला जावा. नक्कीच सचिन मोकल हे सुद्धा एक मोठे खेळाडू आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात खेळताना सुद्धा पाहायला मिळतील खेळपट्टीवर. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा आहे. यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय राजन यांच्यासाठी. नक्कीच गोलंदाजीमधून सुद्धा तितकाच चांगला कमबॅक पाहायला मिळतो. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती दुसऱ्याच चेंडूवरती संधी निर्माण होती. यावेळेला देखील गॅपमध्ये आहे चेंडू. यावेळेला सुद्धा चेंडू गॅपमधनं निघून चाललाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात, परंतु 2 ला करून टाका 4. आणखीन एक चौकार या ठिकाणी मिसफिल्डचा येताना पाहायला मिळतोय. मिसफिल्ड कशा प्रकारे झाली नेमकी याकडे सर्वांनी लक्ष देऊया. फटका तर खेळला बघा. इकडून एका फिल्डरकडनं मिडॉनकडनं मिसफिल्ड झाली. तिकडून मिडविकेट धावत आला त्या चेंडूवरती, परंतु बघा हाताच्या खालून चेंडू निघून गेलाय. काय घडतंय मैदानाच्या आत? चौकार एक रेग्युलेशन फील्ड करणारा चेंडू होता, परंतु तो अडवणूक केली गेली नाहीये. 14 धावा आता धावफलकावरती झाल्यात. एक शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातला. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक केलाय. त्या चेंडूला एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. बघा हीच खासियत आहे कृष्णा खडकेंची. फिट अँड फाईन कृष्णा. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम NMI 16 विदाउट एनी लॉस. Hello everyone. Hello everyone.
पहिल्या षटकानंतर धावसंख्या 16 वरती येऊन पोहोचली आहे. कृष्ण असणार आहेत ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत यासीन. एक चांगल्या हाईटवरून रिलीज करू शकतात बॉलला यासीन. यावेळेला तेच करण्याचा प्रयत्न झालाय. डाऊन द लेग साईड चेंडू आलाय. एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल. 17 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. राजन ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. नक्कीच माहिती आहे कृष्णा यांना की राजन कशा प्रकारची फलंदाजी करतायत, काय कॅलिबरचे फलंदाज आहेत, काय क्षमतेचे फलंदाज आहेत. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन एक चांगलं कॉम्बिनेशन गोलंदाजीच्या लाईन आणि लेंथला वारंवार चेंज करायला प्रवृत्त करायला लावणार हे कॉम्बिनेशन. नक्कीच आपली इंडियन टीम भारतीय संघ सुद्धा अशाच कॉम्बिनेशननं पहिल्या ODI मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता आणि तिकडे यशप्राप्ती सुद्धा झाली. यावेळेला स्लोअर वन होता आणि परंतु या स्लोअर वनला मस्तच गॅपमध्ये पाठवलंय. फाईन लेगच्या दिशेने डीप फाईनमध्ये येणारा पाहायला मिळालाय चौकार. नक्कीच पेडल स्वीप केलं त्या चेंडूला. बघा पायावरती कशा प्रकारे गती कमी केली होती. जिथे कमी गती तिथे मात्र पूर्ण दुर्गती. बघा पायांवरती चेंडू होता आणि त्याला फक्त दिशा दाखवली. नक्कीच फाईन लेगचा फिल्डर सर्कलमध्ये होता, हे हेरलं होतं आणि गॅपमधनं त्या चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. धावसंख्या 21 रन्स ॲट स्कोर कार्ड. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते दोन्ही बॅटर्समध्ये. आखूट टप्प्याचा यावेळेला बॉल आहे. मिड विकेटचं क्षेत्र क्लिअर करण्याचा प्रयत्न. फिल्डर ॲट डीप मिड विकेट. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाईल. धावसंख्या 22 रन्स. यावेळेला सुद्धा डाऊन द लेग साईड चेंडू आहे, परंतु यावेळेला कृष्णा होत आहेत बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे कृष्णा यांना. बोल्ड बाद होऊन माघारी परततेत. बघा कशा प्रकारे चेंडू सोडण्याचा प्रयत्न झाला परंतु बाद होऊन माघारी परतावं लागलं. NMI गमावते त्यांची पहिली विकेट. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 22. एक गडी बाद. चला स्पीडअप करायचंय थोडंसं. वेळेचा अवधी आहे आणि या वेळेच्या अवधीमध्ये आपल्याला आजच्या दिवसातले सामने या ठिकाणी पार पाडायचे आहेत. हा सामना संपल्यानंतर अजूनही 7 सामने आपल्याला आजच्या दिवसात खेळवायचे आहेत, त्यामुळे जरा स्पीडअप करायचंय. विनंती असणार आहे सूर्यास्ताच्या आधी आपल्याला आजच्या दिवसाचा खेळ संपवायचा आहे. आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आहे. चला विनंती असणार आहे स्पीडअप करायचं आहे. टीम मीटिंग टाळायचे आहेत. NMI विनंती असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. विक्रांत या ठिकाणी फलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 22 वर येऊन पोहोचली आहे. चेंडू जर पाहिलं तर 4 झालेत. पहिला डाव या ठिकाणी सुरू आहे आणि या पहिल्या डावातले 1.4 षटकांनंतर धावसंख्या 22. चला स्पीडअप करायचंय. दोन्ही टीम्स बोथ द टीम्स आर रिक्वेस्टेड टू स्पीड अप देअर इनिंग्स, अदरवाइज युअर टीम विल बी पेनलाइज्ड. यावेळेला डाऊन द लेग साईड चेंडू आहे. पंचांना हात पाय लावायला प्रवृत्त करेल हा चेंडू. व्हाईट बॉल. धावसंख्या 23. तर यापुढील होणारा सामना असणार आहे पनवेल प्राईड वर्सेस करंजाडे वॉरियर्स. दोन्ही संघांचे कर्णधार बी रेडी फॉर द टॉस इन द मिड इनिंग्स. फुलर लेनचा बॉल आहे. यावेळेला स्लॅश केलाय त्या चेंडूला टुवर्ड्स द मिड विकेट. एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त होईल. धावसंख्या 1 न पुढे जाईल. राजन जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत गोष्टी चांगल्या रीतीने चालू राहतील NMI या संघासाठी, कारण एक एक्सप्लोसिव्ह बॅटर आहेत कृष्णा खडके. यांनी मात्र त्यांच्या बॅटची कसब दाखवू शकले नाहीत या मॅचमध्ये, परंतु राजन एक चांगल्या टेम्परामेंटने खेळताना आतापर्यंत पाहायला मिळतात. हे बॅटर यावेळेला सुद्धा गॅपमध्ये पुश केलंय चेंडूला. डीप मिड विकेट करून पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग होते. एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 25 वर येऊन पोहोचली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 25. एक गडी बाद. चला लवकरात लवकर पुढच्या षटकाला सुरुवात करायची विनंती असणार आहे कळंबोली वॉरियर्स.
पुढच्या षटकाला होते सुरुवात. यावेळेला ओव्हर द कव्हर्स फिल्डर त्या चेंडू खाली आहेत, परंतु चेंडूला फक्त पाहत राहतील. चेंडून घेऊन जाईल गॅप मधून सीमा पार. NMI साठी आणखीन एक चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. फुलरलँडचा बॉल होता आणि त्याला फक्त दिशा दाखवली. बघा फिल्डर होता त्या ठिकाणी, थोडंसं पुढे कसरत करायची होती परंतु झेल घेण्यामध्ये अपयश आले. धावसंख्या आता 30 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. फुलरलँडचा बॉल यावेळेला फ्लिक केलाय. फाईन लेग मध्ये पुन्हा एकदा फिल्डर नाही आहे. गॅप मधून चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल सीमारेषे पार. बॅक टू बॅक बाउंड्रीज फॉर द टीम NMI. नवी मुंबई इंडियन्स डिफेंडिंग चॅम्पियन्स का म्हटलं जातं. धावांचा भरघोस पाऊस पाडतात आणि त्यावरती मग विकेटची रोपटी लावतात. अशा प्रकारचं समीकरण वारंवार NMI न करून दाखवलं गेल्या वर्षी आणि त्याच फॉर्मला कंटिन्यू करणारी ही टीम आता मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा आता धावफलकावरती. पहिला बॉल वाईड, नंतर 2 चौकार, 9 धावा 2 चेंडूंमध्येच खर्च केल्यात गोलंदाज नितीन यांनी. फुलटॉस चेंडू आहे पुन्हा एकदा. यावेळेला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर सुद्धा आहेत आणि 1 धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 10 न पुढे गेली आहे. धावसंख्या आता 35 वर येऊन पोहोचले. 3 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर नितीन आहेत. त्यांना मात्र आता विचारचक्रात टाकलंय या दोन्ही बॅटर्सनं, कारण विक्रांत एका दिशेने चांगली खेळी खेळतात, राजन दुसऱ्या दिशेने. यावेळेला राजन यांची विकेट जाण्याची आहे संधी आणि त्या संधीचं केलंय सोनं. शॉर्ट फाईन लेगला पकडलाय झेल आणि संपुष्टात आणलाय राजन यांचा खेळ. शॉर्ट बॉलने आमंत्रित केलं आणि शॉर्ट बॉलवर आजच्या दिवसात बऱ्याच विकेट्स गेल्यात. आणखीन एक शॉर्ट बॉल. यावेळेला मात्र पुल करू शकले नाही, टायमिंग नाही बसलाय प्रॉपर. फाईन लेगनं चूक नाही केली आहे. पकडलाय झेल आणि वैयक्तिकरित्या 12 चेंडूंवरती 28 धावा करून राजन होत आहेत बाद. राजन विक्रांत या ठिकाणी बाद होत आहेत. म्हणजेच राजन अजूनही पॉपिंग क्रीजवर आहेत. राजन वैयक्तिकरित्या 11 चेंडू आणि 28 धावांवरती बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 35. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे, परंतु यावेळेला सुद्धा गॅपला भेदलंय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय तोपर्यंत 2 धावा यावेळेला पूर्ण केले गेले. धावसंख्या 37 वर येऊन पोहोचते. महागडं षटक आतापर्यंत राहिलंय. 12 धावा आतापर्यंत आल्यात. 5 चेंडूंमध्ये एक शेवटचा चेंडू डिलिव्हर होणं बाकी आहे. यानंतर अजूनही 2 षटकं येणं बाकी आहे. लक्ष असू द्या टायमरकडे. जर टायमर संपायच्या आत या ओव्हर संपल्या नाहीत तर आपल्याला पेनलाइज करण्यात येईल कळंबोली वॉरियर्स. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू आहे. डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते. म्हणजेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 37. 2 गडी बाद. अजूनही 2 षटकं बाकी आहेत पहिल्या डावातली. चला 9 मिनिटं उरली आहेत शेवटच्या 2 षटकांसाठी. 9 मिनिटं उरलेत. प्रवीण पिसे आलेत गोलंदाजीसाठी. यावेळेला सुंदर चेंडू आहे. पहिल्या चेंडू प्रवीण यांचा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि आता प्रेशर बिल्टअप केलं जात आहे. यावेळेला सुद्धा फुलरलेनचा बॉल आहे. 1 धाव यावेळेला पूर्ण केली आहे.
फुलरलँडचा बॉल यावेळेला फेन्सला क्लिअर करणारा फटका आहे का? नाही, चांगली अडवणूक केली गेली आहे त्या फटक्याची. आपल्या हाईटचा पूर्णतः वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या 39 वर येऊन पोहोचते. बघा काय सुंदर फटका खेळला तर होता. यावेळेला देखील चेंडू हवेमध्ये आहे बराच वेळ. यावेळेला सुद्धा मिड विकेट रिजन आहे. एकच धाव यावेळेला सुद्धा पूर्ण केली गेली आहे. ओव्हर थ्रो आणि या ओव्हर थ्रोची एक्स्ट्राची ही आणखीन एक धाव. धाव संख्या आता 41 वर येऊन पोहोचणार आहे. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. चेंडू जर पाहिलं तर 4 झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पदललित दाखवण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 4 षटकं झाली आहेत, माफ करा. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 42. 2 गडी बाद या ठिकाणी आगमन झालंय ते म्हणजे अपोलो हॉस्पिटल्सचे डॉक्टर अग्निवेश टीकू सरांचं. FNB स्पाइन सर्जरी स्पेशालिस्ट या ठिकाणी आगमन झालंय अपोलो हॉस्पिटल्सचे डॉक्टर अग्निवेश टीकू सरांचं. आय रिक्वेस्ट टू ऑनरेबल गेस्ट टू प्लीज come on the stage and enjoy this beautiful tournament. And I'll request our secretary Dr. Arun Kadam sir to please felicitate Dr. Agnivesh Tiku. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालंय ते म्हणजे डॉक्टर शुभांशु पालदरे यांचं. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. दोनही डॉक्टर्स, दोनही मान्यवरांचं, दोन्ही अतिथीजनांचं या ठिकाणी आम्ही डॉक्टर्स फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय मनापासून स्वागत. विनंती असणार आहे आपण स्थानापन्न होऊन या मॅचेसचा आनंद घ्यायचा आहे. चला लवकरात लवकर सुरू करायचं आहे. 5 मिनिटं उरली आहेत शेवटची. फुल टॉस चेंडू, किती लांबवर गेलाय चेंडू. राजनच्या बॅट मधनं आलाय प्रहार आणि चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर सीमा पार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय आणि धावसंख्या आता 48 वर येऊन पोहोचते. सो आय रिक्वेस्ट आर प्रेसिडेंट मिस्टर डॉक्टर राजेश शिंदेकर सर टू प्लीज फेलिसिटेट डॉक्टर शुभांशु भालदरे सर. Also FNB surgeon, thank you so much for the coming sir. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती झालेत. आणखीन एक फुल टॉस, आणखीन एक सुंदर फटका. यावेळेला मात्र झेल आहे का? झेल टिपलाय का? हो. आणि आतापर्यंतची वैयक्तिक सर्वाधिक म्हणजेच 18 चेंडूंवरती 37 धावांची खेळी खेळून माघारी परततायत राजन. एकदा जोरदार टाळ्या राजन यांच्या बॅटिंगसाठी. इंडिव्हिज्युअल स्कोर ऑफ 18 बॉल अँड 37 रन्स.
लॉंग ऑनच्या दिशेने फटक्याला खेळून काढलं आणि एका धावेनं धावफलक आता 49 या आकड्यावरती येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 50 धावांना क्रॉस करण्याची प्रयत्न या ठिकाणी NMIच्या माध्यमातून केला गेलाय आणि त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत यशप्राप्ती झाली, परंतु येणाऱ्या चेंडूवर काय घडणार याचा अंदाज आपण लावू शकणार नाही, कारण गेम ऑफ अनसर्टनिटीज, अनिश्चिततांचा खेळ, क्रिकेटची ओळख. चेंडू हवेत होता आणि 50 धावा, अर्धशतक तर पूर्ण केलंय. 51 धावांवरती आता पोहोचलाय तो म्हणजे NMI, नवी मुंबई इंडियन्स हा संघ. 50 धावा, 50 अप फॉर NMI. चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे. तर चला दोन्ही टीम्स तयार राहायचं आहे. मॅच नंबर 3 इज गोइंग टू बी बिटवीन पनवेल प्राईड वर्सेस टीम करंजाडे वॉरियर्स. बोथ द कॅप्टन्स बी रेडी फॉर द टॉस इन द इनिंग्स ब्रेक. 51 धावा धावफलकावरती झाल्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फुलरलेनचा बॉल, फुल टॉस बॉल आहे आणि त्यावरती केलाय चांगला प्रहार. येतोय आणखीन एक चौकार. धावसंख्या आता 55 वरती येऊन पोहोचली आहे या चौकारानंतर. अशा प्रकारे चेंडूवरती गेले, फुल पिचिंग ऑफ द बॉल पाहिलं, एक स्टेप पुढे आले आणि त्यानंतर त्या चेंडूला गॅपमध्ये धाडलं चौकारासाठी. लॉंग ऑनच्या दिशेने आलाय चौकार. धावसंख्या 55, लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. तर चला पनवेल प्राईड आणि करंजाडे वॉरियर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी तयार राहायचं आहे. डावाच्या मध्यामध्ये आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत टॉस का बॉस मध्ये. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे, पुढे येऊन खेळले, चेंडू हवेत बराच वेळ आहे आणि पकडला जाईल झेल. चौथा गडी या ठिकाणी बाद होतोय शेवटच्या चेंडूवरती. आत्माराम यांच्या स्वरूपात शेवटचा गडी होतोय बाद आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीम NMI 55 फॉर 4 म्हणजे 56 धावांचं लक्ष असणार आहे दुसऱ्या डावात, ते म्हणजे टीम कळंबोली वॉरियर्स या संघाकडे. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच इज बिटवीन पनवेल प्राईड वर्सेस टीम करंजाडे वॉरियर्स. आय रिक्वेस्ट डॉक्टर राजेश शिंदेकर सर. Thank you, Swaroop. I request Dr. Agnivesh Tikku sir and Dr. Subhanshu Baldare sir, please to come and to join to make the toss. Please come, sir. We'll go to tossing box. May I request both the team captains? Are they available? दोघी पण आहेत का? प्लीज सर, संभाल के आना यहाँ पे. यस. सो आप में से एक जन टॉइन करेंगे. कॉइन जो है टॉस करना है. यस, आपको एक नाउ हु इज गोइंग टू कॉल? डॉक्टर विक्रम पाटिल सर फ्रॉम Karanjade Warriors and Dr. Rutuparna Sasane from Panvel. Dr. Rutuparna Sasane, captain Panvel Pride. We are going to toss the coin. Who is going to call? Yes, Dr. Vikram Patil sir. Heads is the call and tail is the reply from the toss coin. Thank you very much. So, yes. I come to the toss winning captain. Yes, captain from the Panvel Pride. What are you going to choose? We are going to ball first. Ball first. So, Panvel Pride is going to ball first and naturally Dr. Vikram Patil sir is going to bat first, right? What would be your target, your expected target? Yeah, 5 overs minimum 70 above score. Very good. 70 above. Very good. Panvel Pride is good team. Hardly target 70 above. Okay, so 70 above is the fair target. As of now, we have seen the 50 and more target is difficult to chase. Now, I'll come back to Panvel Pride. What would be your strategy, sir? Try to take wickets as early as possible and restrict them to as low score as possible. Very fine, very fine. So that has to be the spirit. Thank you very much. I congratulate both the captains and wish you all the best for your upcoming match. Thank you very much. Thank you, Mehta sir. I thank Dr. Agnivesh Tikku sir and Dr. Subhash Baldare sir. Yes, please come sir. क्यू. चला मॅचला सुरुवात करायची आहे. NMI फील्डिंग लावून घ्यायची आहे. NMI नवी मुंबई इंडियन्स प्लीज फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे. कृष्णा खडके विनंती असणार आहे आपल्याला लवकरात लवकर फील्डिंग लावून घ्यायची आहे आणि विनंती असणार आहे समोरील संघ
चला बॅटर पाठवायचे आहेत आपले कळंबोली वॉरियर्स. 30 चेंडू आणि 56 धावांची असणार आहे गरज. स्पीडअप करायचं आहे आपल्याला. अजून 7 सामने खेळवायचे आहेत. विनंती असणार आहे चला बॅटर्स पाठवायचे आहेत. शेवटची वॉर्निंग असेल अन्यथा पेनलाइज करण्यात येईल आपल्या संघाला कळंबोली वॉरियर्स. विनंती असणार आहे आपले बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. थँक्यू. चला विनंती असणार आहे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 30 चेंडू आणि 56 धावांची असणार आहे गरज. नवी मुंबई इंडियन्स आपला 12th मॅन पाठवायचा आहे. नाहीये बॉलरचं नाव कळवायचं आहे आमच्यापर्यंत. कृष्णा खडके. येस कृष्णा खडके आलेत गोलंदाजी मार्क वरती. बॅटर्सची नावं पहिलाच बॉल कृष्णा यांचा रनआउटची आहे संधी आणि पहिल्याच बॉलवर रनआउट मिळालाय. नक्कीच पहिल्याच बॉलवरती सचिन यांना केलंय रनआउट आणि माघारी परतवलंय. पहिल्या चेंडूवर येते विकेट. टीम कळंबोली वॉरियर्स 0. पहिला झटका पहिला गडी बाद रनआउटच्या स्वरूपात. पहिला गडी या ठिकाणी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतात मयूर. आता मयूर आणि अरुणेश यांची जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहेत मयूर. पुन्हा एकदा चांगला चेंडू कृष्णा खडके. वा काय गोलंदाजी आहे. नक्कीच डॉट बॉल पहिलाच येताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूंनंतर धावांचं खातं अजूनही उघडू दिलं नाहीये कृष्णा यांनी. नक्कीच एक उत्स्फूर्तता, एक चपळता आणि एक वेगवान अशी क्षमता कृष्णा यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. यावेळेला सुद्धा एकही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. बघा कशा प्रकारे गोलंदाजी आता प्रेशर बिल्टअप करते. 56 धावांचं लक्ष्य आणि पहिलं षटक कसं असावं तर ते असं असावं याचं एक चांगलं एक्झाम्पल सेट करताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतात आपल्याला कृष्णा खडके. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय परंतु फिल्डर तिथे देखील तैनात आहे. कृष्णा यांना माहिती आहे त्यांच्या बॉलिंगच्या स्ट्रेंथ काय आहेत. यावेळेला आणखीन एक रनआउट घेण्याचा प्रयत्न परंतु 2 धावा या ठिकाणी चोरट्या घेतल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये.
2 धावा या ठिकाणी घेतल्या. धावांचं खातं या ठिकाणी उघडलंय. धावांचा श्री गणेशा या 2 धावांनी झालाय. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 2, 1 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आपल्याला कळंबोली वॉरियर्स या संघाचं पाहायला मिळतंय. परंतु थेंबे थेंबे तळेसाचे करून या मॅचमध्ये चालणार नाही आहे, कारण लक्ष बलाढ्य आहे. 56 धावांचं आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे फटके येणं गरजेचं असणार आहे. सुंदर फटका खेळलाय. स्लॉटमध्ये बॉल होता आणि त्याला मात्र मिड विकेटच्या वरून बाजूच्या प्लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न झालाय बॅटरकडनं. बघा कशा प्रकारे स्लॉटमध्येच चेंडू हाताळला आणि त्याला मात्र मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, स्वीट स्पॉट ऑफ द बॅटवरती आदळून पाठवलं षटकारासाठी. धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. शेवटचा बॉल कृष्णा खडके यांच्या षटकातला. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल डॉट बॉलने केलाय. पॉवर प्लेची एंड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 8, 1 गडी बाद रनआउटच्या स्वरूपात. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू. तलोजा टीमचे कॅप्टन डॉक्टर राहुल भोईर, टॉस का बॉसच्या इथं आपण जरा त्वरित येणे आहे. तलोजा वॉरियर्स, तलोजा टायगर्स, डॉक्टर राहुल भोईर. तलोजा टायगर्स टीमचे कॅप्टन डॉक्टर राहुल भोईर यांना विनंती करण्यात येते आपण त्वरित टॉस का बॉसच्या मंचाजवळ संपर्क करायचा आहे ऑर्गनायझिंग कमिटीशी. प्रशांत आलेत गोलंदाजीसाठी. दरम्यान 24 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची आवश्यकता. डबल 24 डबल्सची आवश्यकता आहे इथून पुढे. 48 धावांची आवश्यकता आहे अजूनही. चला घाई करायची, थोडीशी घाई करायची विनंती असणार आहे. NMI अजूनही 7 सामन्यांचा खेळ बाकी आहे. यानंतर कोणाचा सामना पनवेल प्राईड वर्सेस करंजाडे वॉरियर्स. पनवेल प्राईड हॅव वन द टॉस अँड व्हॉट दे हॅव सिलेक्टेड गाईज. यावेळेला फुलर लेंथचा बॉल आणि त्याला मात्र पाठवलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा पार. आणखीन एक मोठा प्रहार पंच कळवतायत. आलाय षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या आता जर पाहिले तर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणखीन एक फुलर लेनचा बॉल आहे. यावेळेला सुद्धा गॅपला भेटलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळेला आलाय चौकार. NMI नवी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवरती आता होतोय प्रहार. कृष्णा खडके यांना धाव घ्यावी लागली आहे प्रशांत आहिर यांच्याकडे. धावसंख्या आता 18 वरती येऊन पोहोचली आहे. 2च चेंडूंचा खेळ झालाय आणि 10 धावा गमावून बसलेत प्रशांत. चला थोडीशी घाई करायची आहे विनंती असणार आहे. आपल्याकडे वेळेचा अवधी आहे आणि 25 मिनिटांचा अवधी आपल्याला देण्यात आलाय. आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये गेलाय. फेन्सला क्लिअर करेल का? हो, फेन्सला सुद्धा क्लिअर नाही करणार आहे हा फटका. बाद होऊन माघारी परततायत कृष्णा खडके यांनी पकडलाय झेल आणि संपुष्टात आलाय बॅटरचा खेळ. फलंदाज होत आहेत बाद. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते 18, 2 गडी बाद कळंबोली वॉरियर्स. सुरुवात होते पुन्हा एकदा सामन्याला. धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचली आहे. चेंडू जर आपण पाहिलं तर 3 झाले. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. फुलर लेनचा बॉल यावेळेला एज घेतली होती बॅटची, परंतु यष्टीरक्षकापर्यंत चेंडू.
एकही धाव नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 4 चेंडूनंतर कसं कमबॅक केलंय बघा. केवळ 10 धावा. आतापर्यंत 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पुढचे 2 चेंडू मार्गदर्शनाची गरज असते. नक्कीच थोडासा संवाद साधला, थोडंसं कॉन्व्हर्सेशन झालं कृष्णा खडके आणि त्यांच्यामध्ये, आणि मात्र यावेळेला विकेट देखील आली. एक डॉट बॉल देखील आलाय. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेट झोनमध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषेपार. पंचांनी दोन्ही हात उचललेत. आणखीन एक षटकार. सुंदर फटका. काय सुरेख फटका आला बघा. फुलर लेन्थचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दाखवली आणि त्याची दशा बिघडवली. ज्या पेसनं चेंडू आला होता त्याच्या डबल पेसनं रिबाउंड फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आपल्याला. बॅटमधून धावसंख्या 24 वर येऊन पोहोचली. एक शेवटचा बॉल, एक शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. आणखीन एक विकेट आली आहे. काय इव्हेंटफुल ओव्हर राहिली आहे ही दुसरी. यामध्ये आल्या 2 विकेट्स आणि आले 2 षटकार, 1 चौकार. म्हणजेच ओव्हरमध्ये आल्या आहेत 16 धावा आणि 2 गडी बाद केलेत या ओव्हरमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली. कळंबोली वॉरियर्स 24, 3 गडी बाद. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 18 चेंडूंवरती गरज असणार आहे ती म्हणजे 32 धावांची. अरविंद आलेत नवीन बॅटर. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असणार आहे, आपल्याकडे अवधी आहे वेळेचा. बॉलर कोण आहे? कोण यावेळेला पहिलाच बॉल. शॉर्ट आर्म चॅप आपल्याला पाहायला मिळतोय. किती दूरवर गेलाय हा फटका. हो, फ्लॅट षटकार. नक्कीच काय सुंदर फटका खेळला गेला. नक्कीच शॉर्ट आर्म चॅपला आपण पाहू. चांगला बाउन्स आहे खेळपट्टीमध्ये आणि आपल्या हाईटचा फायदा करून त्याच बाउन्सला आतुरता करण्याची प्रयत्न या ठिकाणी झाला होता, परंतु त्या चेंडूवरती काय सुंदर षटकार खेळलाय. ओहो, सुरेख फटका. धावसंख्या आता 30 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज असताना हा षटकार आलाय. त्याचमुळे समीकरण आता पोहोचलंय ते म्हणजे 17 चेंडू आणि या 17 चेंडूंवरती गरज असणार आहे ती म्हणजे 26 धावांची. 17 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. आत्माराम आलेत गोलंदाजीसाठी. आणखीन एकदा एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक षटकार आहे. षटकारांच्या पाड्याला सुरुवात केली आहे. 2 षटकार लगातार ठोकलेत ते म्हणजे बॅटर मयूरनं. मयूर यांनी मात्र आता आपला अंदाज दाखवायला सुरुवात केली आहे, कारण फुलर लेनचा बॉल होता. फिल्डर देखील त्या ठिकाणी होता, परंतु त्याच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. षटकार. धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑनच्या दिशेने फटका जरूर आलाय. एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या आता 37 वर येऊन पोहोचणार आहे. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर बघा 2 षटकार मारल्यानंतर एक सिंगल घेणं, याला म्हणतात एक समजूतदारपणाचं लक्षण, आणि तेच लक्षण त्यांच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळालं. मयूर यांच्या शेवटच्या चेंडूवर विकेट गेल्यामुळे स्ट्रायकिंग एंडवर आले मयूर, आणि आता वैयक्तिकरित्या 8 चेंडू आणि 21 धावांवरती बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत.
कट करण्याचा प्रयत्न यावेळेला झालाय, चांगली उसळी घेतली आहे, डॉट बॉल आलाय बघा, लीव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता बॉलला आणि डॉट बॉल आलाय. काय घडलं त्या बॉलवरती नेमकं आपण पाहूया. लीव्ह केलं वाईड समजून, परंतु चेंडूची चांगली उसळी, आतमध्ये येणारा चेंडू, डॉट बॉल. 37 धावा आता धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय, म्हणजेच आता या सामन्यामध्ये चुरस वाढली आहे. आणखीन एक चांगला चेंडू, यावेळेला मात्र वाईड बॉल असणार आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. धावसंख्या Thank you. 39 वर येऊन पोहोचते. You give me. Sir, एक मिनिट. I would like you, sir, 2 मिनिटं. बसा. डॉक्टर सुभांशु भालदरे यांना मी विनंती करतो, यांनी या इव्हेंटबद्दल 2 शब्द बोलावेत. हे इव्हेंट सगळ्या डॉक्टरांचा आपल्या नवी मुंबईसाठी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि म्हणजे ॲज अ डॉक्टर मला वाटतं आहे की आपण सगळ्यांना सांगतो की त्यांना खेळायला पाहिजे आणि आपणच करत नाही आणि दिस इव्हेंट शुड बी अ ग्रेटर थिंग, डू दी ग्रेटर थिंग्स फॉर द डॉक्टर्स असोसिएशन अँड ऑल द नवी मुंबई. सो आय कॉंग्रॅच्युलेट द ऑर्गनायझिंग टीम अँड द पार्टिसिपंट टू स्टार्ट दिस थिंग. सर ओके, थँक्यू. Now I request Dr. Agnivesh Tikku sir, the renowned spine surgeon of Navi Mumbai, to share his views about this sports event that is supported by, well upholded by ICTC, the Indian Cancer Treatment Center, Navi Mumbai, and the Apollo Hospital. We are thankful to them. I request Dr. Agnivesh Tikku sir to share his view, please. Thank you so much for inviting us here. It's a wonderful event. And it is a pleasure to sit here and watch our own colleagues, friends, brother play this match. And I'm feeling that why I'm not inside the ground and why I'm sitting outside. So maybe next year we'll participate as a participant also. And I would like to congratulate the whole organizing team, including President Sir and the whole team who has taken so much of effort to get this organized. It's not easy to organize this at this scale with so much of perfection and so much of organizational skills are required. And with everyone being so busy in practice, it's not easy to take out time to organize all of this. So I congratulate you once again, and I hope this grows bigger and better in the coming years. And my best wishes are with you. Thank you, sir. Thank you. It was precious encouragement for our organizing committee and the players as well. Thank you very much, sir. Now, खाना खा के जाइए ना. नहीं हॉस्पिटल निकलते हैं. Sure. ओपीडी हाँ हम लोग बीच में छोड़ के आए थोड़ी देर. आई नो वही जाके नहीं नथिंग दैट. हमारी ओपीडी ते आपण सोडून आलो. थँक्यू सर. दरम्यान मॅचच्या दिशेने आपण वळूया. मॅचमध्ये काय घडतंय. बरोबर आहे ना. 3.2 षटकांनंतर धावसंख्या 42, 3 गडी बाद. दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेला सुद्धा एक चांगला चेंडू आहे, परंतु वाईट बॉल असणार आहे. सफल झाले बॅटर, परंतु त्यांच्या सुद्धा बाहेर चेंडू होता. वाईट बॉल नक्कीच देण्यात येणाऱ्या पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 43 वरती येऊन पोहोचली. 56 धावांचं लक्ष्य आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, किती लांबवर गेलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत आणि पकडला जाईल झेल. कृष्णा खडके यांच्या हातातून झेल कधी सुटणार, कारण सुंदर असा झेल पकडलाय. चौथा गडी या ठिकाणी बाद झालाय. नक्कीच बराच वरती चेंडू गेला होता. एक हाय कॅच होती, परंतु चांगलं इम्प्लिमेंटेशन. इतक्या उन्हात सुद्धा ज्यावेळेला सूर्य अगदी डोक्यावरती येऊन ठेपलाय, त्यावेळेला अशा प्रकारची झेल विदाऊट एनी गॉगल्स पकडणं फार मुश्किल असतं आणि त्यांनी ते करून दाखवलंय. का म्हटलं जातं या टीमचा स्टार प्लेअर, हे वारंवार सिद्ध करतायत कृष्णा खडके. दरम्यान टीमची परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला. कळंबोली वॉरियर्स 43, 4 गडी बाद. अजूनही चेंडू उरले आहेत, ते म्हणजे 9, आणि या 9 चेंडूंवरती गरज असणार आहे 13 धावांची. पीपी प्रवीण पिसे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच
फुलरलॅनचा बॉल आहे, कव्हर्सच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच आता समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे. 8 बॉल्स टू गो, 13 टू विन. काय घडणार आणि काय बिघडणार या मॅचमध्ये प्रश्नचिन्ह तर भरपूर आहेत, परंतु या प्रश्नांची उत्तरं या क्रिकेटमध्येच लपली आहेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. कव्हर्सच्या फिल्डरकडून नक्कीच चूक झाली आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर तो सर्कलमध्ये लावलाय आणि त्याच्याकडून मात्र थोडीशी चूक होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आली आहे. धावसंख्या 1 पुढे गेली आहे. धावसंख्या येऊन पोचली 44 वरती. म्हणजेच 7 चेंडू आणि 12 धावांची इथून पुढे आवश्यकता आहे. हा चेंडू फार महत्त्वाचा राहणार आहे. सूर्यकांत यांचा गॅपमध्ये प्लेस तर केलंय त्या चेंडूला. कृष्णा खडके स्वतः त्या चेंडू जवळ पाहायला मिळत आहेत आपल्याला. 1च धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव 2 धावांनी धावफलक गेलाय पुढे. 2 धावांनी धावफलक येऊन पोहोचलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 या आकड्यावर 46 या आकड्यावरती. म्हणजे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसचा हा सामना. तर यापुढील होणारे सामन्यातील दोन्ही संघ तयार राहायचे. पनवेल प्राईड वर्सेस करंजाडे वॉरियर्स. चला स्पीडअप करायचं आहे. विनंती असणार आहे, शेवटची 5 मिनिटं उरली आहेत. विनंती असणार आहे यावेळेला अपील तर पंचांकडे केली आहे. पहिल्या चेंडूवरती 1च धाव आली आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल 47 वरती. 47 धावांवरती धावफलक येऊन आता पोहोचणार आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मागील मॅच मधलं समीकरण पुन्हा एकदा होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 9 धावांची इथून पुढे असणारी आवश्यकता. यावेळेला पुन्हा एकदा बॉलर येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र चेंडूला गॅपमध्ये तर प्लेस केलंय, परंतु नो मॅन्स लँडमध्ये फिल्डर त्या चेंडूवरती पोहोचतील अगदी आरामात. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. अजूनही 7 धावांची गरज. चेंडू उरलेत 4 चेंडू आणि 7 धावांची अजूनही आवश्यकता. धावसंख्या 49 वर येऊन पोचली. 56 धावांचं लक्ष ठेवलंय आणि कंपल्सरी चेसचं हे लक्ष असणार आहे. तर यापुढील दोन्ही संघ आपण तयार राहायचे. करंजाडे वॉरियर्स आणि पनवेल प्राईड. आपले 12वे खेळाडू आत्ताच इथे पाठवून ठेवायचे आहेत. दोन्ही संघ विनंती असणार आहे, आपला 12वा खेळाडू इथे आत्ताच पाठवून ठेवायचा आहे. पनवेल प्राईडने काय घेतलंय टॉस जिंकून? यावेळेला गॅपमध्ये प्लेस केलंय चेंडूला. गॅपमध्ये आहे फिल्डर. त्या चेंडूला चेसच करत राहील. चौकार आलाय आणि या मॅचचं पारडं पुन्हा एकदा फिरलंय. आता मात्र गरज असणार आहे ती म्हणजे 3 चेंडूंमध्ये केवळ 3 धावांची. बघा कशा प्रकारे प्लेस केलं त्या चेंडूला. फाईन लेग सर्कलमध्ये ठेवला आणि बराच फाईन ठेवला. शॉर्ट फाईन लेग ज्याला म्हटलं जातं. बराच फाईन होता आणि त्याच गॅपला भेदलं. चेंडूला पाठवलं सीमा पार. फाईन लेगच्या दिशेने आला चौकार आणि धावसंख्या आता 53 वर. इथून पुढे रनबॉलची गरज. बॉलर आता प्रेशरमध्ये. राजन ज्यांनी बॅटिंगमध्ये मात्र टीमच्या होप्सला कायम ठेवलं, आता गोलंदाजीमध्ये मात्र त्या होपला पुन्हा एकदा बळावून ठेवलं जाणार का? नाही. या मॅचमधला विनिंग शॉट आलाय आणि या मॅचमध्ये विजय संपादन केलाय टीम कळंबोली वॉरियर्स या संघानं. या मॅचमध्ये 6 विकेट्सनं या मॅचला जिंकलंय आणि या स्पर्धेतला आपल्या उद्घाटनीय सामन्यामध्ये विजय संपादन करून सुरुवात केली आहे या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रवासाला.